नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राजकारण झपाट्याने बदलत आहे. त्याचं ट्रेलर आपल्याला संसदेत, लोकसभेत काल पाहायला मिळालं. मोदी सरकारने आणलेलं महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक पडलं. पहिल्यांदा मोदी सरकारचा पराभव झाला. 2014 नंतर प्रथमच मोदींना पराभव पाहावा लागला, कारण बहुमत नव्हतं. सरकारचा पराभव झाला. हे घटना दुरुस्ती विधेयक होतं. महिलांना 33% आरक्षण देणारं हे घटना दुरुस्ती विधेयक होतं. आणि त्यासाठी 2/3 बहुमत आवश्यक असतं. 2/3 साध्या बहुमताने असली विधेयकं पास होत नाहीत. 2/3 बहुमत पाहिजे. ते विधेयक, तेवढी बहुमत मोदी सरकारला जमवता आलं नाही. म्हणजे हे घटना दुरुस्ती विधेयक, महिला आरक्षण, महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी 360 मतं पाहिजे होती. म्हणजे 360 खासदारांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान करायला पाहिजे. सध्या 543 खासदार आहेत आपल्याकडे लोकसभेत. तर 360 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान करायला पाहिजे. 65 मतं कमी पडली. ते होणारच होतं. आता प्रश्न हा आहे की मोदी सरकारला याची कल्पना असताना मोदी सरकारने हे विधेयक का आणलं? काय डावपेच आहेत मोदींचे? राज्यात, देशामध्ये 5 राज्यामध्ये निवडणुका आहेत, सुरू आहेत. त्यातल्या दोन राज्यामध्ये, म्हणजे बंगाल आणि तामिळनाडू, आता निवडणुका व्हायच्या आहेत. पुढच्या आठवड्यात आहेत. बंगालची निवडणुका रंगात आली असताना, तामिळनाडूच्या निवडणुका रंगात आल्या असताना मोदी सरकारने हे विधेयक आणून नेमकं काय मिळवायचं ठरवलं आहे? कोणतंही सरकार विधेयक पास करून घेण्यासाठी विधेयक आणते, हरण्यासाठी नाही. सरकारला जर माहीत होतं तर मोदीने हे विधेयक आणलं का? मोदींनाच हे विधेयक पाडून घ्यायचं होतं का? म्हणजे हा प्रश्न सध्या चर्चेत आहे की मोदी सरकारने हा धोका का पत्करला. बहुमत नसताना विशेष अधिवेशन बोलावलं आणि पराभव पत्करला. मोदींना हा पराभव हवा होता का? म्हणजे पहा, तामिळनाडूमध्ये सध्या स्टॅलिनचं राज्य आहे, विरोधकांचं राज्य आहे. बंगालमध्ये ममता दीदीचं राज्य आहे. आता पुढच्या आठवड्यात इथं निवडणूक आहेत. हे विधेयक फेल झालं, याचे पडसाद त्या दोन्ही राज्यात उमटणार आहेत. म्हणजे महिलांविरोधात चित्र केलं आहे. म्हणजे विरोधी पक्ष, म्हणजे काँग्रेस आणि इंडिया अलायन्स, हे महिलांना आरक्षण देण्याच्या विरोधात आहेत, असा एक संदेश खास करून महिला मतदारांमध्ये गेलेला आहे. बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री आहे, ममता दीदी. तामिळनाडू स्टॅलिन आहे. या दोन्ही राज्यामध्ये एक मेसेज गेला आहे की हे सरकार महिलांच्या विरोधात आहे, महिलांना आरक्षण देण्याच्या विरोधात आहे. 2-5% महिलाही जर NDAच्या बाजूने फिरल्या आल्या
ते दोन्ही राज्यामध्ये निकाल उलटे लागू शकतात. आणि मोदी सरकार तो जुगार खेळण्याच्या पवित्र्यात आहे. मोदी सरकारने मोठा धोका पत्करला आहे. म्हणजे हा एक प्रकारचा जुगारच आहे. लागला तर वारे नाही रे, नाहीतर अवघड आहे. परंतु महिला हा सेन्सिटिव्ह मतदार आहे. महिला वोट बँक ही सेन्सिटिव्ह वोट बँक मानली जाते. जर महिलांना थोडंही 2-5% जागृती आली की आपल्याला आरक्षण मिळणार होतं, ते विरोधकांनी मिळू दिलं नाही. हा जरी मेसेज गेला तरी निकाल पलटू शकतो. आणि तोच गेम मोदींनी खेळला आहे. हा गेम काँग्रेसला महागात पडणार आहे. तुम्ही लिहून घ्या. म्हणजे मतदार, सामान्य मतदार आणि खास करून महिला मतदार हा NDAच्या बाजूने किंचित झुकलेला दिसेल. आणि काही टक्के महिला इकडे आल्या, या मोदींच्या बाजूने आल्या, ते निकाल चमत्कारिक लागतील. तुम्ही पाहाल बंगालमध्ये यावेळी चमत्कार झालेला असेल. गेल्या 3 निवडणुका बंगालमध्ये ममता जिंकत आल्या आहेत. यावेळी त्यांना अवघड आहे. मग माहीत असताना मोदी सरकारने हे विधेयक का आणलं? स्वतःची फसगत करण्यासाठी आणलं का? याचं उत्तर तुम्हाला येत्या 4 तारखेला मिळेल. 4 तारखेला 5ही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आहे. त्या दिवशी तुम्हाला कळेल निकालामध्ये की मोदींनी हा जुगार का खेळला. मोदींनी स्वतःच आणलेलं स्वतःचं विधेयक पाडून का घेतलं. त्याचं उत्तर येत्या 4 तारखेला निवडणूक निकालाच्या दिवशी कळेल. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.